मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 480 कोटी 50 लाख 38,000 रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता. त्या अंतर्गत वाटप देखील होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन यादीमध्ये नाव आलेले आहे, फार्मर ID कार्ड काढलेल्या वेगळे आणि जवळपास EKYC बेसिसवर ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे अशा शेतकऱ्यांचे वेगळे, असे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत आणि जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती निधी हा वितरित होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो टोटल म्हणजे 480 कोटी 50 लाख 38,000 रुपयांचा. तर त्या अंतर्गत बऱ्याच विभागातील बरेच जिल्हे हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. नॉर्मली बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विभागातील काही जिल्हे, त्याचबरोबर मित्रांनो अमरावती विभागातील काही जिल्हे, असा काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या अंतर्गत जवळपास बघायचं झालं मित्रांनो तर अकोला जिल्ह्यासाठी ही वाटप ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाटप होणार आहे. जवळपास 91 कोटी 12 लाख 58,000 रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्हा, तर बुलढाणा जिल्ह्यातील 289 कोटी 27 लाख 28,000 रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातून बरेच शेतकरी विचारत होते की वाशिम जिल्ह्याचं बोला, वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल वगैरे वगैरे बरेच शेतकरी विचारत होते. तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 34 कोटी 64 लाख 84,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा बघायचं झालं तर जालना जिल्हा, तर जालना जिल्ह्यातील जवळपास 83 शेतकऱ्यांसाठी 83 लाख 84,000 रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मित्रांनो जवळपास ही जी मदत आहे ती NDRFच्या निकषानुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळणार आहे आणि शासनातर्फे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत की ही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याला तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्हा, तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 64 कोटी 61 लाख 83,000 रुपये हे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ही वाटप सुद्धा लवकरच होणार आहे. त्याची तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, तर जालना जिल्ह्यातील सुद्धा 83 लाख 84,000 रुपयांचा निधी हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वाटप होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो 480 कोटी 50 लाख 38,000 रुपये एवढी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होणार आहे. तर जवळपास अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हे शेतकरी 3 हेक्टरच्या मर्यादेत NDRFच्या निकषानुसार पात्र ठरणार आहेत आणि त्यानंतर जवळपास 6,72,866 शेतकऱ्यांच्या याद्या या तयार झालेल्या आहेत. बरेच शेतकरी म्हणतील किंवा मग एवढी शेतकरी संख्या, एवढ्या जिल्ह्यातील फक्त एवढी शेतकरी संख्या का वगैरे वगैरे. नॉर्मली बघायचं झालं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे सध्या तरी आपल्याकडे आकडा आलेला आहे. त्यानुसार जवळपास 6,72,866 शेतकऱ्यांच्या याद्या या तयार झालेल्या आहेत. यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण ज्या जिल्ह्यांची माहिती घेतलेली आहे, ज्या जिल्ह्यांची नावं घेतलेली आहेत, तर त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत. जवळपास बघायचं झालं तर 6 जिल्ह्यांची आपण नावं घेतल्यास 6 जिल्ह्याची आपण नावं घेतलेली आहेत जवळपास. तर त्या अंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत आणि ह्या ज्या रकमा आहेत त्या जवळपास 20 ऑक्टोबरच्या जवळपास या रकमा वितरित होतील. तर याचं कारण सांगतो मित्रांनो, दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची शासनातर्फे माहिती देण्यात आलेली होती. त्यात मित्रांनो आता उद्या शनिवार आणि परवा रविवार, तर त्या अंतर्गत मित्रांनो 2 दिवस तर आता होणार नाही, परंतु 20 ऑक्टोबरपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत. कारण की दिवाळी तर आता भिडलेलीच आहे. त्या अंतर्गत 20 ऑक्टोबरपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी कोड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनातर्फे वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.